गुड इव्हनिंग. राहुल जॉईन होतोय. आताच त्याचा माझ्या फोनवर बोलणं झालं. हा, जॉईन झाले. फक्त राहुल तुझा ऑडिओ व्हिडिओ दोन्ही ऑन कर. ओके. हा, तर एक 2 मिनिटांमध्ये राहुलची पर्सनली ओळख करून देतो. पर्सनली आधी त्याची जी ओळख आहे ती करून देतो. तर जवळपास 20 वर्ष झाली त्याला. हो. तर 20 वर्षापूर्वी त्यांनी माझ्याबरोबर काम केलं होतं. ताडोब्याला राहून काम केलं होतं. एका प्रोजेक्टवर काम करत होता आणि जवळ 2 वर्ष होतास ना तू तिकडे? हो, 2 वर्ष होतो सर. तर ताडोब्याच्या कामाला आकार देण्यामध्ये बराच मोठा वाटा आहे. मग त्याच्यानंतर पुढे मी त्या ताडोब्यातलं काम कंटिन्यू केलं. मग पुढे आता ती जागा घेतली. ती जागा घेण्याची त्याची व्यवस्था बघण्यामध्ये सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये राहुलचा मोठा वाटा आहे. त्याच्यानंतर त्यांनी पीएचडी माझ्याकडे नाही केलं, पीएचडी दुसरीकडे केलं. प्रोजेक्टचं काम मग त्याने पुढे पीएचडी केलं आणि मग स्वतःची ते एक इनोव्हेशन कंपनी सारखी सुरू केली. आणि आपण मागच्या एका वेळेला बोललो नव्हतो. आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती थोडी चर्चा झाली होती की राहुलचं काय काम आहे. तर आज त्याच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकूया. मला सुद्धा पूर्णपणे माहित नाही. मला त्याचे काही काही प्रोजेक्ट माहिती आहेत, पण 100% माहिती असं नाही. आणि काय बोलायचं ठरलेलं तुला जे जे इंटरेस्टिंग सांगायचंय ते सांगता येईल. मध्ये काही स्लाइड, छोटे व्हिडिओ वगैरे शेअर करायचे असले तर शेअर स्क्रीन मोड वापरून दाखवू शकतोस. नाही दाखव जरा, जर ते इंटरेस्टिंग वाटेल लोकांना. गुड इव्हनिंग. सरांनी आता ओळख करून दिलीच माझी. आणि जसं सर म्हणले की एक 20-21 वर्षापूर्वीपासून आम्ही एकमेकांना ओळखतो. आणि ताडोबामध्ये मी राहत होतो आणि MSc जस्ट झालं होतं आणि झाल्याच मी ताडोबाला शिफ्ट झालो होतो. आणि सरांचा एक प्रोजेक्ट होता, त्या प्रोजेक्टवर मी काम करायचो. या प्रोजेक्टमध्ये काम करत असताना जंगल भ्रमंती बरीच व्हायची आणि त्या भ्रमंतीमध्येच बरेचदा इन्सेक्ट्स बघणं व्हायचं. कारण MSc एंटोमॉलॉजी झाल्यामुळे थोडंसं इन्सेक्ट्स बद्दलचं आकर्षण होतं. आणि हे सगळं बरंच तिथे शिकता आलं. आणि शिकून झाल्यावर परत आल्यानंतर याचा कुठंतरी एक योग्य उपयोग करता येईल किंवा अशा यांनी काही ऍक्टिव्हिटीज सुरू केल्या. लेक्चरर म्हणून काही वर्ष काम केलं, काही कंपन्यांमध्ये काम केलं. त्याच्यात एंटोमॉलॉजीशी रिलेटेड ही काही कामं करायचो. तिथे मस्किटोज किंवा बेडबग्स, कॉक्रोचेस हे वाढवायचं एक रेफरल सेंटर सारखं मी तिथे एक डेव्हलप केलं. आणि हा प्रवास सगळा चालू असताना कुठेतरी एक बॅकएंड जेव्हा या सगळ्या पेस्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइडशी माझा संबंध आला, तर त्याच्यातून असं लक्षात आलं की हे किती घातक आहे आणि ह्याचा कुठेतरी एक इम्पॅक्ट आपल्यावरती होत असतो वेगळ्या पद्धतीने. आणि त्याच्यासाठी म्हणून एक अल्टरनेटिव्ह काही आहे का असं एक्सप्लोरेशन केलं होतं. तर त्याच्यात लक्षात आलं की वी हॅव एन अल्टरनेटिव्ह. आणि द अल्टरनेटिव्ह इज बेनिफिशियल इन्सेक्ट्स, म्हणजेच मित्र कीटक. 2016 मध्ये मी एक मित्र किडा नावाचा एक कॉन्सेप्ट किंवा जसं म्हणले तर इनोव्हेटिव्ह एक कंपनी सुरू केली. एक कॉन्सेप्ट म्हणून सुरू केलं. आणि त्याच्यामध्ये व्हॉट आय डू इज आय ट्राय टू ग्रो बेनिफिशियल इन्सेक्ट्स. याचा अर्थ की निसर्गामध्ये जसे किड्यांची संख्या आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 70% डायव्हर्सिटी ही इन्सेक्ट्सचीच आहे. तर त्या 70% पैकी काही इन्सेक्ट्स आहेत जे मित्र कीटक आहेत आणि ते वर्क ॲज प्रेडेटर्स. तर ह्या कॉन्सेप्टनी काही प्रेडेटर्स मी तयार करायला लागलो आणि ते शेतकऱ्यांना देणे किंवा या सगळ्या गोष्टी माझ्या सुरू झाल्या. आणि हा प्रवास सुरू असताना कुठेतरी त्याला एक नवीन वळण मिळालं. आणि हा थोडासा एक वेगळा इंटरेस्टिंग प्रवास सुरू झाला, ज्याच्यात इन्सेक्ट्सचे वेगवेगळे उपयोग कसे करता येतील
आणि याचं एक्सप्लोरेशन सुरू झालं. तर त्यात काही इंटरेस्टिंग गोष्टी समोर आल्या की मध्यंतरी काही 1-2 वर्षापूर्वी 2018 मध्ये इंडियन एअरफोर्सचे काही टीम्स तिथल्या काही ऑफिसर्स अप्रोच झाले होते आणि ते म्हणले की वी हॅव अ व्हेरी सिव्हिअर बॉडी प्रॉब्लेम्स, तर कुड यू प्लीज म्हणजे काही त्याच्यात करता येईल का? तर म्हणलं की लेट अस गिव्ह अ थॉट, काय करता येईल. आणि तर हे सगळं त्यांच्याशी डिस्कशन झाल्यावरती लक्षात आलं की टिपिकल तिथे लाईफ सायकल्स असतात आणि जसं आपण फूड पिरॅमिड शिकलोय तसं तिथे इन्सेक्ट्सचं प्रचंड प्रमाणात ब्रीडिंग असतं, कारण ग्रासलँड आहे आणि पूर्ण सेक्युअर्ड आहे. त्याच्यानंतर ते इन्सेक्ट्सचं पॉप्युलेशन वाढल्यामुळे तिथे छोटे पक्षी येणं, ते छोटे पक्षी आल्यामुळे मोठे पक्षी येणं आणि त्यांची ऍक्टिव्हिटी तिथे वाढल्यामुळे मग त्यांचं लँडिंग टेक ऑफच्या वेळी त्यांना खूप ते पक्षी मध्ये मध्ये येतात आणि बरेचदा त्यांना बर्ड हिटला सामोरं जायला लागतं. तर नाही डिस्कस की त्याचं ग्राउंड लेवल जर मी कंट्रोल करू शकलो बाय युझिंग दीज टेक्नॉलॉजीज, तर याचा खरोखरच उपयोग होऊ शकेल. एक प्रेडिक्शन, एक थिअरी होती आणि देन वी वर्कड आउट दॅट वे आणि त्यांची पूर्ण टीम सोबत होती आणि अशा हे करत करत आम्ही पुढे गेलो. तर वी गॉट रिली व्हेरी गुड रिझल्ट अँड दॅट वॉज अमेझिंग. त्यांच्यासाठी पण ते नवीन होतं आणि म्हणजे त्यांच्यासाठी नवीनच होतं हे सगळं, कारण बायोलॉजिकल कंट्रोल किंवा हे युटिलायझेशन अशा पद्धतीने होऊ शकतं. असा कधी विचार म्हणजे फारसा केला जात नाही. तर असा एक तो प्रवास सुरू झाला. इथे मी आता ऍक्च्युली काही स्लाइड शेअर करणार आहे की म्हणजे जे मी काम करतो आणि दॅट माइट इंटरेस्ट यू. तर एक शॉर्ट प्रेझेंटेशन पण आहे. मित्रगड बायो सोल्युशन्स हे वी लुक आफ्टर दी एन्व्हायरमेंट सेफ सोल्युशन्स. तर ही पूर्ण कॉन्सेप्ट असल्यासारखंच इथं सगळं कामं चालतात. आधी माझी मित्रकिडा नाव होतं आणि व्हेरी स्लोली आय इव्हॉल्व टू प्रायव्हेट लिमिटेड फर्म, जिथे लॅबोरेटरी आणि रेअरिंग फॅसिलिटी अशा दोन्ही गोष्टी तिथे आहेत. आणि 2019 मध्ये आय कन्व्हर्टेड दिस टू प्रायव्हेट लिमिटेड फर्म. नक्की करतो काय तिथे, तर बेनिफिशियल इन्सेक्ट्स ग्रो करणं हा एक मेजर ऍक्टिव्हिटी आहे. त्याच्यानंतर सॉलिड वेस्ट डिस्पोजल युझिंग इन्सेक्ट्स, अर्ली वॉर्निंग सिस्टम इज इन फार्म्स. म्हणजे त्याचं एक व्हॅल्यू ऍडिशन असं आहे की शेतकऱ्याला किंवा कुठलीही शेती करत असताना असं हे आपण प्रेडिक्ट करू शकतो की इथे कुठल्या प्रकारचं त्याच्या किड्यांचा हल्ला होऊ शकतो किंवा पेस्टचा अटॅक होऊ शकतो आणि त्याच्या आधीच आपण त्याला जर वाचवू शकलो किंवा या गोष्टी इंट्रोड्यूस करू शकलो की बेनिफिशियल इन्सेक्ट्स, तर त्याचा पेस्ट अटॅक कमी होतो. त्याच्यानंतर इकोलॉजिकल स्टेबिलायझेशन म्हणजे एखाद्या एरियातली, म्हणजे जसे एअरपोर्टची कामं केली आहेत की तिथं बॅलन्स मेंटेन करणं. त्यानंतर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटची कामं मी करायचो आधी. इकोलॉजिकल रिस्टोरेशन आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, दिस इज अ न्यू कॉन्सेप्ट सध्याच्या याच्यात आलेली आहे. तर या याच्यात माझं टेक महिंद्रा बरोबर एक कोलॅबोरेशन आहे, ज्याच्यात त्यांचे जे काय नवीन प्रोजेक्ट्स येतात, हाऊ वी कॅन यूज दिस विथ युझिंग अ इन्सेक्ट बायोमिमिक्री. त्याच्यानंतर ट्री रिस्क असेसमेंट फ्रॉम एंटोमॉलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू, म्हणजे एखादं झाड असेल तर त्याला खोडकिडा लागला असेल किंवा त्याचं म्हणजे किती धोक्याची पातळी त्यांनी ओलांडली आणि झाड केव्हा पडू शकेल, एक अगदी 100% नाही पण एक वी गेट अ फेअर आयडिया अबाउट द थ्रेट किंवा द रिस्क फॉर द ट्री. आणि छोटी ट्रेनिंग चालू असतात, वेगवेगळ्या गोष्टी, खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज याच्या अंडर मी करत असतो. दिस इज अ व्हेरी स्मॉल टीम आणि मला 2 अवॉर्ड्स पण मिळाले आणि द इंटरेस्टिंग वॉज टाइम्स मॅन ऑफ द इयर अवॉर्ड मिळालं अँड दॅट वॉज फॉर एंटोमॉलॉजी. ते मला आधी खूप गंमत वाटली, पण एंटोमॉलॉजी कॅन बी सो फॅसिनेटिंग हे मला खरंच नंतर कळलं. अशा वेगवेगळ्या सर्व्हिसेस किंवा या गोष्टी, आता या सगळ्या याला एक रिसर्च अँगल जोडलेला आहे, त्यामुळे या बऱ्याच गोष्टी इथं करत असतो. मगाशी डिस्कस केलेलंच आहे, फक्त हे थोडंसं याला IT
त्याच्यानंतर बायोलॉजी, इकॉलॉजी, एन्व्हायरमेंट या सगळ्या गोष्टी एकत्र जोडून आणि या सगळ्या ॲज अ टॉपिंग ऑफ अन एंटोमॉलॉजी अशा पद्धतीने हे सगळं काम चालू असतं. या याच्यात एक काही MOUs पण आहेत की काही एक टेक्नॉलॉजी मी घेतली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बरोबर, ज्याच्यात दॅट्स कॉल्ड एज अन एंटोमोपॅथोजेनिक निमॅटोड टेक्नॉलॉजी. तर दिस इज अ व्हेरी गुड टूल टू कंट्रोल द पेस्ट. आणि बरेचसे जे शेतात येणारे जे पेस्ट प्रॉब्लेम्स आहेत, बरेच लोकांना खोडकिडा किंवा आपल्या इथे कंपोस्ट मध्ये अळी होणं किंवा अशा अनेक गोष्टी होत असतात. तर त्याला एक नॅचरल रेमेडी आहे की वी कॅन ऑटोमॅटिकली कंट्रोल देम, आणि खूप छान त्याचं कंट्रोल होतो, नॅचरल कंट्रोल असतो. तर या गोष्टींचं ही गोष्ट किंवा ही एंटोमोपॅथोजेनिक निमॅटोड टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आणि ते अजून काम चालू आहे त्याचं. दॅट इज वन ऑफ माय प्रॉडक्ट विच आय गिव्ह इट टू पीपल. त्याच्यानंतर ट्रेडमार्क्स आहेत, नंतर MOU आहे, आणि व्हेरी रिसेंटली या गोष्टीसाठी मी पेटंट पण फाईल केलेलं आहे, ज्याच्यात वेअर आय गिव्ह टू टेक्नॉलॉजीज फॉर द एअरफोर्स. पॅन इंडिया कामं करतो बऱ्याचशा स्टेट्समध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी. आपल्या इथे मी एअर बेसेसना व्हिजिट केले. ऑफकोर्स मी आता ते डिस्क्लोज करू शकत नाही, पण ठिकठिकाणच्या एअर बेसेसना व्हिजिट करून त्या ठिकाणी त्यांना समजून द्यायचं, आणि नाव इट हॅज बिकम अ पार्ट ऑफ देअर रेग्युलर ड्रिल. एंड टू एंड सोल्युशन्स जे असतात की इफ आय यूज दिस टेक्नॉलॉजी, कारण आता बऱ्याचदा असं होतं की डिस्पोजल हा खूप मोठा विषय आहे, आणि इन्सेक्ट लार्वा किंवा इन्सेक्टचा कुठला तरी एक वन ऑफ दी स्टेजेस इज अ व्हेरी गुड टूल टू कन्वर्ट एनी एक्स अमाऊंट टू अ वाय अमाऊंट. आणि आपल्या इथं डिस्पोजलला खूप मोठा तसाही इश्यू आहे. तर या वेगवेगळ्या बिझनेस मॉडेल्सवरती मी कामं करतो. निश ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स आहेत, प्लॅटफॉर्म्स, वेगवेगळ्या गोष्टी याच्यात बऱ्याच बघायला मिळतात. I had a very good opportunity to showcase this technology to very high rank authorities. आणि या ठिकाणी म्हणजे त्यांनी मला जागा दिली होती आणि त्यांनी सांगितलं की यू प्लीज एक्सप्लेन की हे काय नक्की तुमची कॉन्सेप्ट आहे, कारण एअरफोर्सच्या दृष्टीने बायोलॉजी इज टोटली डिफरंट. त्याच्यात इथे बघतोय की पूर्ण एअरबेसवरती टर्माइट्स खूप मोठ्या प्रमाणात असतात, आणि टर्माइट इज अ व्हेरी गुड फूड सोर्स फॉर बर्ड्स. आणि ते त्यांना कसं कंट्रोल करायचं, आणि अर्लियर दे टू यूज लॉट ऑफ पेस्टिसाइड, पण विथ रिसेंट डेव्हलपमेंट दे आर नॉट अलाउड टू यूज पेस्टिसाइड्स. आणि त्यासाठी मग दे वर ट्राईंग फॉर सम अल्टरनेटिव्ह. This was a very good opening for them. They have taken it up. त्याच्यात 2-3 फॉर्म्युलेशन्स बनवली मी त्यांच्यासाठी की इट शुड बी टार्गेटेड, त्याच्यामुळे इट शुड बी पावडर फॉर्म, कॅप्सूल फॉर्म. सो त्याच्यात वेगवेगळ्या डेव्हलपमेंट्स मी करत गेलो त्यांच्यासाठी, आणि नाव दे आर युजिंग इट व्हेरी वेल. असं पूर्ण टीम काम करत असते, वर्क लेफ्ट अँड राईट, दॅट्स अ बिग सिस्टीम. सो कधी प्रॉब्लेम येत नाही की हे कसं आणि कोण करणार आहे. सो दे हॅव द एंटायर टीम वर्किंग. दुसरं एक मोठं काम करता आलं मला, आणि आय कुड शोकेस इट व्हेरी वेल टू व्हेरी एलाइट कंपनी बजाज, ज्यांनी हू गिव्ह मी एन ऑपॉर्च्युनिटी टू वर्क देअर. They said ki there are a lot of things which can be done, आणि so I explored that area. तर त्यांच्याकडे काही पॉली हाऊस आहेत ज्याच्यात भाजी तयार केली जाते, मग त्यांना मी बेनिफिशियल इन्सेक्ट्स दिले, म्हणजे तिथे ते पेस्टिसाइड त्यांनी रिड्यूस केलं. त्याच्यानंतर कॅन्टीन वेस्ट असतं, ते जवळपास दिवसाला 100 किलो त्यांचं कॅन्टीन वेस्ट तयार होतं. आणि अर्लियर डेज टू गो आउट, आणि त्यांना उलट खर्च करायला लागायचा की ते सगळं उचलून बाहेर डंप करायचं. तर या केसमध्ये असं झालं की वी ट्राईड अन सोल्युशन. त्यांना म्हणलं ब्लॅक सोल्जर फ्लाय इज अ व्हेरी गुड ऑप्शन, आणि ॲज यू नो की ब्लॅक सोल्जर फ्लाय हे खूप चांगलं. ब्लॅक सोल्जर फ्लाय काय करते, ते इट ईट्स व्हॉट एव्हर फूड इज अवेलेबल. तर बरेच जणांच्या घरी कंपोस्ट मध्ये ब्लॅक सोल्जर फ्लाईज डेव्हलप होतात आपोआप, कारण त्याचं इन्स्टिंक्ट, ते जेव्हा खत तयार होत असतं त्यावेळी जे आपलं कुक्ड फूड असतं, तर त्याच्या स्मेल किंवा फ्रेग्रन्स वरती ह्या ब्लॅक सोल्जर फ्लाईज अट्रॅक्ट होतात, आणि तिथंच एग लेइंग करतात, आणि प्रचंड प्रमाणात लार्वा तयार होतात, आणि त्यांना खूप खायला लागतं.
आणि आपल्या बाजूने बरेचदा असं होतं की खाणं कमी आहे, कधी जास्त होतं कधी कमी होतं. मग या अनइव्हननेसमुळे दे हॅव टू लिव्ह दॅट एरिया आणि मग ते कंपोस्ट मधून बाहेर पडतात आणि ठिकठिकाणी जायला लागतात. मग बरेचदा असं होतं की आपल्या घरांमध्ये फिरताना दिसायला लागतात. मग बरेचदा असे लोक कंप्लेंट करतात की अरे आमच्या कंपोस्ट मध्ये लार्वा झालेत या आळ्या झाल्यात, म्हणजे ते कंपोस्ट खराब झाले. पण असं नाहीये की ते कन्वर्ट होत असतं. तर हे ज्या लार्वाज आहेत त्या खूप वेगळ्या आहेत आणि त्यांना प्रचंड प्रमाणात खायला लागतं. तर ते काय काय खातात, तिखट, मीठ, फोडणीचे पदार्थ किंवा जे जे काय तुम्ही द्याल ते सगळं बिचारे खातात. वर्मी कंपोस्टला हे लिमिटेशन आहे, कारण वर्मी कंपोस्ट मध्ये तिखट, मीठ किंवा फोडणीचे पदार्थ हे काही चालत नाही. सो दिस इज अ व्हेरी गुड अल्टरनेटिव्ह अँड ऑप्शन. आणि एवढंच नाही तर बाहेरच्या देशांमध्ये याच्यावरती खूप काम चाललंय. वी आर फॉर्च्युनेटली आपलं ट्रॉपिकल रिजन असल्यामुळे टेम्परेचर कंडिशन चांगले आहेत, फेवरेबल आहेत या सगळ्या ग्रोथसाठी. तर त्यांचं कॅन्टीन वेस्ट जवळपास महिन्याचं 1.5 टन वगैरे तयार व्हायचं. ते सगळं मी कन्वर्ट करून दिलं आणि 28 डेजची त्यांची सायकल तयार करून दिली. त्याबरोबर अजून एक होता टास्क की त्याचं जे पेंट तयार होतं, पेंट इज अ व्हेरी बिग प्रॉब्लेम त्यांच्यासाठी. तर आय ओके लेट अस गिव्ह अ ट्राय, त्याच्यासाठी काय करू शकतो. देन वी डेव्हलप 2 स्टेज प्रोसिजर. एक पहिलं त्यांनी मायक्रोबियल वापरून आम्ही ते कन्व्हर्ट केलं, त्याला काय न्यूट्रलाइज करायचा प्रयत्न केला. अँड आफ्टर दॅट द नेक्स्ट जॉब वॉज डन बाय दी लार्वा. आणि वी फाउंड दॅट इट्स अन एक्सलंट प्रपोजिशन, ज्याच्यामध्ये जे काही कन्व्हर्ट झालेलं हा जंक आहे हा सगळा फर्टिलायझर ग्रेडला आणला. ऑफकोर्स याच्यात हेवी मेटल्स पण आहेत, याच्यात हेवी मेटल्स खूप मोठा असतं, टॉक्सिक केमिकल टॉक्सिक असतं, कारण पेंट इटसेल्फ इज अ व्हेरी हेवी टॉक्सिक सबस्टन्स. पण दिस वॉज व्हेरी प्रॉमिसिंग, कारण याच्यात मायक्रोब्स पण आहेत. याच्यात मायक्रोबची ऍक्टिव्हिटी होऊन त्याला न्यूट्रलाइज करणं आणि नंतर मेक इट इन टू अ फूड सोर्स फॉर द इन्सेक्ट्स. So अशी 2 स्टेज टेक्नॉलॉजी डेव्हलप केली, विच वॉज व्हेरी गुड अँड व्हेरी सक्सेसफुली इम्प्लिमेंटेड इन बजाज. तिथेही आम्ही त्या कॅन्टीन वेस्ट बरोबरच याचं पण डिस्पोजलची अरेंजमेंट केली. सो दे हॅड अ ड्युअल सिस्टीम इन अ सिंगल प्लेस आणि सेव्हिंग कॉस्ट, भरपूर कॉस्ट सेव्हिंग झालं. आणि यालाही 28 डेजची सायकल आम्ही तयार करून दिली. अनफॉर्च्युनेटली या कोविडमुळे हे सगळं बंद झालं पुढे त्यांचं. नंतर एक खूप इंटरेस्टिंग ऑप्शन आलं माझ्याकडे की DRDO मधून हे ऑपॉर्च्युनिटी मिळाली की कुड यू प्लीज एक्सप्लोर दिस टॉपिक लाईक डिग्रेडेशन ऑफ एक्सप्लोजिव्स. आपल्या इथं बरेचदा अशी आपण रॉकेट्स बघतो, तर ती त्यांचा एक्सपायरी पिरियड झाल्यानंतर ती पेरेंट ऑर्गनायझेशन कडे येतात आणि दे हॅव अ व्हेरी बिग प्रॉब्लेम फॉर डिस्पोजल. याच्यात काय नक्की घडतं की त्याचे प्रोपेलंट असतं ते दे हॅव टू डिस्ट्रॉय इट. आता त्याच्यात वेगवेगळ्या मेथड्स आहेत. यू कॅनॉट यूज एनिथिंग विच कॅन जनरेट फ्रिक्शन. सो देर आर कार्पेंटर्स हू डू इट व्हेरी डिफरंटली युझिंग वॉटर, आणि बरंच टेक्नॉलॉजी त्यांची जाते, बरंच मॅनपॉवर हँडलिंग होतं आणि रिस्क फॅक्टर खूप वाढतो. तर दे न्यू अबाउट माय invention about plastic eating insects. Then we thought of exploring this side also. So that was a very good opening की याच्यामध्ये ते लार्वा जे असतात ते त्याच्यातले काही कंपोनंट खाऊन टाकतात आणि द एंटायर थिंग गेट्स क्रम्पल्ड. यामुळे काय झालं की काही पार्ट त्यांचा दे कुड रिकवर. तर देवर सम पोर्शन विच कॅन गेट रिकवर्ड. त्यांचं बरंच काही मधले जे ऑब्जेक्ट्स होते त्यातले जे पार्ट्स वापरले गेले होते ते सगळे रिकवर होऊ शकतात असं त्यांना लक्षात आलं. तर दिस वॉज अ टोटल न्यू डायमेन्शन टू द एंटायर द सेक्टर, कारण हा एकदम टोटली अनटच्ड आहे, वेगळाच आहे, नवीनच आहे त्यांच्यासाठी हे सगळं. कारण या सगळ्यामध्ये इन्सेक्टचा कधी कोणी विचार केला नव्हता, पण एक नवीन डायमेन्शन मिळाली आणि याचा रिलीफ मिळाल्यामुळे ही खूप मोठ्या प्रमाणात आता याचा थिंकिंग ऑफ टेकिंग इट टू अ व्हेरी डिफरंट लेवल, की वरती थोडंसं अजून याच्यात एक रिसर्च करून हे कसं युटिलाइज करता येईल डिफेन्समध्ये. तर तेही एक आता काम चालू आहे. त्याच्यानंतर अजून एक वेगळी दिशा आहे की ज्याच्यामध्ये एक्सप्लोजिव्ह डिटेक्शन युझिंग इन्सेक्ट्स. तर आता रिसेंटली इन मार्च आय गॉट एन ऑपॉर्च्युनिटी टू शोकेस माय कॉन्सेप्ट
आणि आय जस्ट शेअर्ड माय व्ह्यूज आणि हे कसं करता येईल त्याचं एक वेगळं जे सायन्स आहे त्याच्या मागचं हे सगळं तिथे मी त्यांना शेअर केलं. सो ऑफकोर्स या सगळ्याला हाय ऑथॉरिटीज पण आले होते नॅशनल लेवलचे आणि त्या ठिकाणी याबद्दलची चर्चाही बरीच झाली कारण फॉर देम फॉर DRDO दिस इज द फर्स्ट टाइम सम बायोलॉजिकल थिंग हॅज बीन इंट्रोड्यूस. ऑफकोर्स दे डू हॅव देअर लॅबोरेटरीज पण अशा प्रकारचा विचार करून ही गोष्ट तयार करणं किंवा ही युटिलाइज करू शकतो आपण तर याचा विचार पहिल्यांदाच झालाय आणि त्यांच्यासाठी ते खूप चांगलं होतं. सो दे हॅव गिव्हन अ गुड अपॉर्च्युनिटी. दे गेव मी गुड सम स्मॉल प्रोजेक्ट्स फिजिबिलिटी प्रोजेक्ट्स आता सध्या चालू आहेत त्याच्यात. हे सगळं करून डास पण आपण कमी करू शकतो असा एक विचार झाला. काही दिवसांपूर्वी मी बँगलोरला गेलो होतो. बँगलोर मधल्या काही मोठ्या एलाइट कॉम्प्लेक्सेस होते तर त्या ठिकाणी जाऊन तिथले डास कमी करण्याचंही काम मी केलंय आणि बँगलोरमध्येच 2-3 मोठ्या सोसायटीज होत्या तर त्या ठिकाणी जाऊन तिथलं पूर्ण त्यांना इकोलॉजी समजावून की कसं हे बॅलन्स करायला लागेल या सगळ्या गोष्टी केल्या तर सरप्राइजिंग फिगर्स विच केम इन फ्रंट की या पर्टिक्युलर सोसायटीमध्ये दे यूज्ड टू स्पेंड मोर दॅन 75 lakhs आणि दे यूज्ड टू स्प्रे पेस्टिसाइड्स म्हणजे इमेजिन दिवस रात्र पेस्टिसाइडच फवारायचे. ती एलाइट सोसायटी आहे तर तिथे त्यांना मग शेवटी त्रास व्हायला लागला. अस्थमाचा त्रास व्हायला लागला किंवा त्या पेस्टिसाइडमुळे काय काय रॅश यायला लागले काय व्हायला लागलं होतं. ते सगळं त्यांचं कमी व्हायला लागलं आणि कमी झालं आणि आता प्रॉब्लेम अजूनही त्यांच्याकडे काही तसा डासाचा प्रॉब्लेम नाही कारण अजून मी त्यांच्या टच मध्ये असतो की असं आधी जेवढा सिव्हिअर होता आता तसा नाहीये. सो आता थोडेसे डास येणार दॅट इज ओके फॉर देम. तर डासही कमी करू शकतो. म्हणजे आज जे आपले आहे की डासाचा कंट्रोल कसा करायचा तर ज्युडिशियस यूज ऑफ टेक्नॉलॉजी जी आहे बायोलॉजी आहे किंवा एंटोमॉलॉजी याचा योग्य वापर केला तर आपण खरंच काही करू शकतो. एवढंच नाही तर या डासाचं एक नवीन अँगलही आम्ही शोधायचा प्रयत्न केला की त्याचे रेकॉर्डिंग्स केली आणि डासाची भाषा काय आहे आपली जशी भाषा आहे मी बोलतोय तुम्ही ऐकताय तर आपल्याला एकमेकांची भाषा कळते तसं डासांनाही त्यांची कळते पण आपल्याला त्यांची आणि त्यांची आपल्याला कळेल का तो हा एक वेगळा विचार घेऊन त्याच्यावरती आता सध्या काम करतोय. त्याची बरीच रेकॉर्डिंग्स केली आणि माझा मित्र आहे विशाल जाधव ही जो वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आणि फिल्म्स बनवतो तर त्यांनी मला बरीच मदत केली हे सगळं रेकॉर्डिंग्स करायला कारण डासाचा आवाज रेकॉर्ड करणं हे इटसेल्फ इज अ बिग टास्क पण ती सुद्धा मी जमवली बरोबर त्याच्यातले रेकॉर्ड केले आवाज. आउट ऑफ क्युरियोसिटी नंतर येऊन मला कॉन्टॅक्ट केलं तर मी तुम्हाला ते ऐकवीन पण. शेतकऱ्यांसाठी बरंच काम केलंय त्यांच्यासाठी रेसिड्यू फ्री किंवा पेस्टिसाइड फ्री कसं करता येईल फार्मिंग याच्याबद्दलही मी त्यांना मदत करतो. त्याच्यानंतर असे जे काही प्रॉब्लेम मिलीबग आपल्या इथे खूप मोठा प्रॉब्लेम आहे. दीज आर ऑल एलियन स्पीशीज. तर या एलियन स्पीशीज आपल्या इथं आल्यामुळे त्यांचा नॅचरल बायोलॉजिकल कंट्रोल त्यांना आता फार नाही आहेत कोणी पण दे हॅव एन ॲबिलिटी टू शिफ्ट देअर फूड प्रेफरन्सेस establish their establish in new territories. तर हे झाल्यामुळे त्यांचं नॅचरल कंट्रोल नाहीये आणि आपण पेस्टिसाइड मारून त्यांचं रेझिस्टन्स डेव्हलप करतोय. तर या सर्कसमध्ये सो दीज गाईज आर गोइंग वे अहेड ऑफ अस आणि आता तो प्रॉब्लेम होऊन बसलाय. तर पेस्ट मॅनेजमेंट ही खूप मोठा टास्क आहे ऍक्च्युली. आपल्या प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी आपण झाडं लावलेली असतात आणि अचानक त्याच्यावरती पांढऱ्या लम्स यायला लागतात आणि नंतर ते झाड मरतं. तर हे सगळं जेव्हा होतं त्यावेळी आपल्यालाही थोडंसं दुःख होतं की अरे एवढं मी केलंय सगळं आणि ते झाडच मेलं आपलं. तर तसं होऊ नये म्हणून वी कॅन यूज दिस सर्टन टेक्नॉलॉजीज आणि याच्यात निश्चित पुढे जाऊन आपण त्यांना कसं कंट्रोल करता येईल या गोष्टींचा विचार तिथे करता येतो. मिलीबग हा एक प्रॉब्लेम आहे. बरेचदा असं होतं की एलियन स्पीशीज असतात आपल्या तर सडनली कुठेतरी एक मॉथ दिसायला लागतं कुठल्या तरी एखादा बीटल दिसायला लागतो जो इथे नसतो नेहमीचा नाहीये आणि बरेचदा असं होतं की वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स फोटो काढत असतात ठिकठिकाणी जाऊन फोटो काढत असतात तर त्याच्यात त्यांना लक्षात येतं की अरे हा आधी नसायचा आता थोडासा कुठेतरी दिसायला लागलाय
पण हा अचानक कुठून आला, हे कुठून दिसायला लागलं हे, तर यांचं कुठेतरी ट्रान्झिट झोन्स असतात. आणि आपल्या इथं मेजर बघितलं तर प्री इंडिपेंडन्स किंवा आतापर्यंतचा अभ्यास बऱ्याच लोकांनी केलाय, त्याच्यात असं लक्षात आलं की साधारण 418 वेगवेगळ्या प्रकारचे एलियन्स आपल्या इथं एस्टॅब्लिश झाले. आणि मेजर आपल्या इथं ट्रेड रूट जो आहे की इंडोनेशिया किंवा साऊथ ईस्ट एशियामधून व्हाया श्रीलंका आपल्या इथं ट्रेड येत असतं. आणि मेजर ट्रेड असतो तो सगळा फर्निचरच आहे आणि प्रेसवूड आहेत, फर्निचर आहे. तर त्याच्यातून ट्रान्झिट, त्या ट्रान्झिट मधून बरेचसे इन्सेक्ट्स आपल्या इथे आलेले आहेत. बनाना स्किपर जो एक आहे तो खाली साऊथ मध्ये दिसायचा, आता तो फणसड मधून आता पुण्यामध्येही दिसायला लागले. तर हे जे स्किपर्स आहेत किंवा या आळ्या दिसायला लागल्यात, तर हे अनिश्चितच या प्रत्येक झाडाला, आता आपल्या इथे आंब्यावरती हॉपर्स दिसतात, त्याच्यानंतर आपल्या इथं खूप असे स्पेसिफिक प्लांट स्पेसिफिक आता एलियन स्पीशीज डेव्हलप झालेले. तर हे निश्चित कुठेतरी धोक्याची घंटा आहे की पुढे जाऊन आपल्याला फूड सिक्युरिटी किंवा याविषयी थोडीशी चर्चा करणं गरजेचं होणार आहे. आणि याचा विचार अजून केला गेला नाही. हे जर प्रॉपरली चॅनलाइज नीट झालं नाही तर इन कमिंग फ्युचर, या फ्युचरमध्ये आपल्याला फूड सिक्युरिटी हा खूप मोठा धोका निर्माण होणार आहे. रिसेंटली आता लोकस्ट अटॅक ही खूप नवीन गोष्ट आपल्याला बघायला मिळाली की इतके वर्ष आपण कधी ऐकलं नव्हतं. टोळधाड म्हणून आपण फक्त ऐकलेलं आहे, पण प्रत्यक्षात यावेळी बघायला पण मिळाली. तर राजस्थानमध्ये त्या भागामध्ये म्हणजे पाकिस्तान, म्हणजे स्टार्ट्स फ्रॉम आफ्रिका आणि पूर्ण त्यांची स्टोरी आहे की ते इट कम्स थ्रू पाकिस्तान टू इंडिया. आता राजस्थानमध्ये, गुजरातमध्ये हे रेग्युलर दिसायचे आणि दरवर्षी दिसतात. पण या वर्षी हे सिग्निफिकंटली तिथून बाहेर पडलेत आणि तिथून पुढे अजून वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागले. त्यावेळी महाराष्ट्रातही आले, त्या युपी मध्ये गेले, बंगालपर्यंत जायचे गोष्टी होत्या. पण समहाऊ ही जी डिरेक्शन होती त्यांची, तर दिस इज बिकॉज द सायक्लोन विच हिट वेस्ट बेंगॉल. आणि त्याच्यात त्यांचं त्या पूलमुळे मंडळी तिथून निघाली आणि पुढे यायला लागली. आता जो खरा धोका आहे हा पुढच्या 2 वर्ष धोका आपल्याला हायलाइट आहे ऍक्च्युली. पण त्याचा किती गांभीर्याने विचार केला जाईल किंवा होतोय याचं माहित नाही मला. पण आता ते जे लोकस्ट आले, ते आल्यानंतर हे लोकस्ट म्हणजे त्यांची ग्रेगेरियस फेज असते. हे साधे ग्रासहॉपर असेल ज्यांना सॉलिटरी फेज म्हणजे एकटे राहणारे असतात, पण टेम्परेचर कंडिशन सुटेबल झाल्यामुळे ते डेव्हलप व्हायला लागतात आणि हार्मोनल चेंजेस त्याच्यात घडतात आणि हे सगळे एकत्र येतात. सो त्याच बिग ग्रुप विच ह्यूज क्लाउड फॉर्मेशन तिथं तयार होतं आणि फ्रॉम देअर द एंटायर जर्नी अँड स्टोरी स्टार्ट्स. हे सगळं ट्रान्झिट ट्रॅव्हल जो होत असतो, तर त्याच्यात क्लायमॅटिक कंडिशन्स आणि ड्राफ्ट, एअर ड्राफ्ट हा खूप महत्वाचा असतो. या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा ह्या ग्रेगेरियस फेज टू सॉलिटरी फेज टू ग्रेगेरियस फेज जेव्हा होत असतं, त्यावेळी त्या लोकसमध्ये ना एनलार्जमेंट झालेली असते हार्मोनल चेंजेसमुळे. ब्रेन एनलार्जमेंट होतं, बॉडी एनलार्जमेंट होतं, विंग्स एनलार्ज होतात आणि कलर चेंज होऊन जातो आणि असं दिसायला एकदम असे रोबस्ट दिसायला लागतं. तर ही मंडळी जेव्हा मूव्ह होत असतात त्यावेळी पुढच्या ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी बरेचदा एगलिंग पण केलं जातं. आता हे एगलिंग झाल्यामुळे आता पुढचा जो प्रॉब्लेम येणार आहे की पुढच्या बॅचेस ह्या ग्रासहॉपर म्हणून बाहेर पडणार आहेत. तर हा धोका आहे की आता पुढचे 2 वर्ष आपल्याला कदाचित भयंकर येऊ शकेल की या ग्रासहॉपरची संख्या वाढणार आहे आणि दॅट विल बी दॅट मे गो आउट ऑफ कंट्रोल. मग त्या ठिकाणी पेस्टिसाइडचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाईल. तर हे सगळं आपल्याला थांबवू शकतो आपण बाय युझिंग ज्युडिशियसली आणि बाय युझिंग दिस टेक्नॉलॉजी लाईक EPN, एंटोमोपॅथोजेनिक निमेटोड्स, जे जमिनीखालीच ज्या लार्वल फेजेस बाहेर पडतात, निम्स त्यांचे बाहेर पडतात, ते त्यांना तिथेच अरेस्ट करतात. पण हे कुठेतरी एका योग्य दिशेने याची वाटचाल झाली पाहिजे, याचा विचार केला गेला पाहिजे, नंतर आपण हे फूड सिक्युरिटी ऍड्रेस करू शकतो. आपल्या इथे इतकी वर्ष अनऑफिशियली म्हणा स्प्रेइंग चालायचं, यावर्षी ऑफिशियली गव्हर्नमेंटनी ड्रोन्स आणि हेलिकॉप्टर स्प्रेइंग अलाउ केलंय. तर यू कॅन इमॅजिन की भारत किंवा आपला जो आपलं जे जॉग्राफिकल स्प्रेड आहे त्याच्यात विलेजेस खूप जवळ आहेत आणि असं पूर्ण ओपन एरिया कधी मिळत नाही. वेरॅज आफ्रिकन कंट्रीज मध्ये जिथे हे स्प्रेइंग केलं जातं त्या ठिकाणी मोठ्या म्हणजे 2 गावांमधलं अंतर खूप जास्त असतं. आपल्या इथं खूप कमी आहे.
तर या याच्यात जर फ्लाइंग करताना त्यांनी जर वरून स्प्रे केलं तर वरून अक्षरशः पेस्टिसाइडचा पाऊसच पडणार आहे. तर या ह्याच्यात सगळ्या शेतीमध्ये काय होईल, लोकांना काय होईल, या सगळ्याचा आता विचार करणं खरंच गरजेचं झालंय. अशा अनेक या गोष्टी मी करतो. इन्सेक्टचा युटिलायझेशन इट्स कॉल्ड एज बायोमिमिक्री, त्याचाही अभ्यास करतो. ही अशी प्रोजेक्ट बरीच चालू आहेत. अनेक हे एलाइट क्लायंट्स पण आहेत ज्यांच्यासाठी मी काम करतो. मगरपट्टामध्ये किंवा नांदेड सिटीमध्ये तिथे आता दे आर ट्राइंग टू कन्वर्ट फ्रॉम पेस्टिसाइड टू बायोलॉजिकल कंट्रोल. म्हणजे इथं त्याच्यानंतर गरवारे आहेत किंवा हे सगळे जे आहेत ते प्रत्येकाचं काही नाही. मध्ये केपीआयटी मध्ये त्यांना बांबूचं मोठं त्यांचं प्लांटेशन आहे. तो बांबू हा दे आर गोइंग टू यूज बांबू ऍज अ फ्युएल वूड फॉर जनरेशन ऑफ हायड्रोजन. आणि त्याच्या बस येणार हायब्रिड बसेस येत आहेत, 1-2 ज्या दिल्लीत तयार झालेल्या आहेत ज्या हायड्रोजनवर चालणार आहेत. तर त्याचा सोर्स बांबू आहे आणि त्या बांबूवरती प्रचंड पेस्ट प्रॉब्लेम आहे. आणि इतके दिवस त्यांच्याकडे सोल्युशन नव्हतं. त्यांनी सगळं वापरलं आणि फायनली ते माझ्याकडे आले आणि म्हणले याच्यातून आम्हाला बाहेर काढा. तर त्यांना मी सगळं आई एक्सप्लेन देम एव्हरीथिंग आणि फंटॅस्टिक रिझल्ट होते की ते पूर्ण त्याच्यावरून जो काय पेस्ट प्रॉब्लेम झाले होते त्या बांबूला ते सगळे गेले. सो दे हॅव नाउ अडॉप्टेड इट ऍज अन एसओपी की जेव्हा बांबू प्लांटेशन होतील त्यावेळी हे तिथे टेक्नॉलॉजी ही यूज केली जाईल. तर हे असे बऱ्याचशा गोष्टी चालू असतात, बरेचसे प्रोजेक्ट चालू आहेत, बरेच स्टुडंट्स येत असतात आणि या सगळ्यांमध्ये ऑफकोर्स सरांचंही गायडन्स होता मला आधीपासून. आणि मध्यंतरीच्या काळात माझं काही कम्युनिकेशन नव्हतं सरांबरोबर, पण ज्यावेळी होतं आधी 20-21 वर्षापूर्वी त्यावेळी त्यांनी जे काही चांगले धडे दिले त्याचं मी अजूनही त्याचं पालन करतोय आणि त्या दिशेने वाटचाल चालू आहे. You can obviously, I mean, you can reach me on my website आहे माझी mitrakedar.com म्हणून. त्याच्यावरती फोन अवेलेबल आहे, ईमेल ऍड्रेस आहे. तर ऑब्व्हियसली तुम्ही भेटू शकाल. माझी लॅबोरेटरी टिळक रोडला आहे आणि यू कॅन एनी टाइम कॉल मी अँड वी कॅन मीट. आणि ऑब्व्हियसली अशा एकट्याचं काम नाहीये, बऱ्याच जण त्याच्यात जर इन्व्हॉल्व्ह झाली ती एक खूप मोठी आणि खूप छान एक ऍक्टिव्हिटी म्हणून आपल्याला हे काम करता येईल. राईट. थँक्यू सो मच.